राज्यात चालू असणाऱ्या हवामान विभागाबद्दल घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून बाबत एक मोठी अपडेट दिली आहे। IMD नुसार मान्सून 19 मे पर्यंत दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि निकोबार बेटांवर प्रवेश करू शकतो। मान्सून साधारणपणे पोर्ट ब्लेअर मध्ये 20 मे, नैऋत्य भारतात 22 मे आणि केरळच्या दिशेने 1 जूनच्या सुमारास पुढे सरकत आहे। मात्र यावेळी मान्सून 2 ते 3 दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे। IMD नुसार येत्या 7 दिवसात मान्सून अंदमान निकोबार बेटात पोहोचेल। यानंतर 1 जून पर्यंत केरळ आणि 15 जुलै पर्यंत उत्तर भारतात पोहोचेल। त्यामुळे 15 सप्टेंबर पर्यंत मान्सून माघार घेणार आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने असेही म्हटले आहे की यावर्षी देशातील 20हून अधिक राज्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। दक्षिण कर्नाटकात चक्रीवादळ निर्माण झाले आहे, त्यामुळे पुढील 5 दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान खराब राहील। येथे ताशी 4 ते 60 किलोमीटर वेगाने मेघगर्जनासह पाऊस पडू शकतो। आणि अशाच हवामान खात्याबद्दल नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।